चौंडेश्वरी कॉलनीच्या माध्यमातून तारदाळात आदर्श नवे गाव साकारले. प्रकाश आवाडे. चौंडेश्वरी कॉलनीच्या माध्यमातून तारदाळमध्ये एक जणू नवे आदर्श गाव वसले आहे. संस्थेच्या 46 एकर जागेमध्ये 650 घरे उभी राहणार असताना त्यासाठी रस्ते, गटारी, पथदीप अगदी पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे वक्तव्य माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले. तारदाळ येथे देवांग समाजाच्या अधिपत्याखालील श्री चौंडेश्वरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कैलासवासी सदाशिवराव सातपुते उद्यानाचे उद्घाटन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी फीत कापून केले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रकाश आवाडे यांनी संस्थेचे चेअरमन महेश सातपुते, व्हाईस चेअरमन शशिकांत हावळ, सचिव, संचालक मंडळ, सभासद यांच्या समन्वयातून सर्व सोयींनी युक्त कॉलनी साकारत असून हे गावासाठी भूषणावह आहे, असे गौरवोद्गार काढले. येत्या काही महिन्यात संस्थेच्या प्रवेशद्वारात हायमस्ट दिवे उभारण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. स्वागत व्हाईस चेअरमन शशिकांत हावळ यांनी केले. प्रास्ताविक करताना चेअरमन महेश सातपुते म्हणाले की या परिसरात गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून सर्व अद्ययावत सुविधा दिल्या आहेत. संस्थेच्या परिसरातील रस्त्यांसाठी आमदार राहुल आवाडे, जिल्हा परिषद सानिका आवाडे, यड्रावकर पाटील यांनी निधी देऊन या परिसराचा कायापालट करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. ज्येष्ठ संचालक कुडचे काका यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. याप्रसंगी देवांग समाजाचे उपाध्यक्ष संजय अनिगोळ, DM कस्तुरे, विठ्ठलराव डाके, पतसंस्थेचे अध्यक्ष सातपुते, गृहनिर्माण संस्थेचे सर्व संचालक, समाजाचे पदाधिकारी, सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.